Now we will see the next part, that is atom size, mass and valency. Here some questions are given. From which experiment was it discovered that atom have an internal structure and when? तर पहिल्यांदा ॲटमची थेरी, ॲटॉमिक थेरीवरती रिसर्च करणारा फर्स्ट सायंटिस्ट डाल्टन, त्याच्यानंतर जे जे थॉम्सन, त्याच्यानंतर रुदरफोर्ड्स, हे त्याच्यानंतर बोर्स थेरी. हे तुम्ही डिफरंट थेरीज, ॲटॉमिक थेरी एटमध्ये बघितलेलं असेल. मग पहिल्यांदा हॅव इंटरनल स्ट्रक्चर, म्हणजे ॲटमला इंटरनल स्ट्रक्चर आहे हे कोणत्या सायंटिस्टनं पहिल्यांदा सांगितलेलं आहे, तर जे जे थॉम्सन. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू ही डिस्कवर्ड दॅट इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन atom. Electrons, negatively charged particles, electrons are present in the in atom, that is atom have positive and negative charge. हे जे जे थॉम्सन या सायंटिस्टनं वेन ही वॉज स्टडिंग द कॅथोड रेजचा रिसर्च करत असताना जे जे थॉम्सन या सायंटिस्टनं कोणाचं पहिल्यांदा डिस्कवर केलेलं आहे, निगेटिव्ह पार्टिकल्स, इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन ॲटम. He was the first scientist to tell that negative charged particles, electrons are present in the atom. So ॲटम मध्ये पॉझिटिव्ह चार्ज मध्ये निगेटिव्ह चार्ज आहे आणि ॲटम हा इलेक्ट्रिकली काय आहे, न्यूट्रल असतो. आता याच्यामध्ये कोणी डिस्कवर केलेलं आहे इंटरनल स्ट्रक्चरमध्ये पहिल्यांदा, तर जे जे थॉम्सन या सायंटिस्टनी. आणि वेन ही वॉज स्टडिंग वेन ही वॉज डुईंग रिसर्च ऑन कॅथोड रेजवरती रिसर्च करत असताना त्यांना हे लक्षात आलेलं आहे. व्हॉट आर द टू पार्ट्स ऑफ ॲटम. आता ॲटम जो आहे त्या ॲटमचे दोन पार्ट्स कोणते आहेत, तर ॲटम हॅज पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस अँड द ऑर्बिट्स अराउंड द न्यूक्लियस, अँड इन दॅट ऑर्बिट इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग. इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत असतात त्या ऑर्बिटमध्ये. म्हणजे ॲटमचे दोन पार्ट्स कोणते आहेत, तर वन इज न्यूक्लियस, आणखीन एक्स्ट्रा न्यूक्लिअर रिजन. न्यूक्लियस इज अ पॉझिटिव्ह चार्ज विच कन्सिस्ट ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, अँड एक्स्ट्रा न्यूक्लिअर रिजनमध्ये काय असणार आहे, डिफरंट ऑर्बिट्स इन विच इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. व्हॉट आर दे मेडअप ऑफ. आता ते कशाचे बनलेले असतात, पहिल्यांदा टू पार्ट्स कोणते आहेत, न्यूक्लियस अँड एक्स्ट्रा न्यूक्लिअर रिजन. मग न्यूक्लियस इज मेडअप ऑफ, इट इज पॉझिटिव्हली चार्ज, मेडअप ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्सवरती पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे आणि न्यूट्रॉन्सवरती चार्ज असणार नाही, ते आर चार्जलेस. आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर रिजनमध्ये काय आहे, डिफरंट ऑर्बिट्स इन विच इलेक्ट्रॉन्स, निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. हे झाले दोन पार्ट्स ऑफ ॲटम. आता वी हॅव लर्न्ड दॅट ॲट सेंटर ऑफ ॲटम इज द न्यूक्लियस अँड देअर आर मूव्हिंग इलेक्ट्रॉन्स इन एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. दोन पार्ट काय आहेत, वन इज न्यूक्लियस अँड द अदर इज एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स प्रेझेंट असणार आहेत, एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होणार आहेत. द इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज्ड रिव्हॉल्विंग निगेटिव्हली चार्ज्ड इलेमेंटरी पार्टिकल्स, व्हाईल द इलेमेंटरी पार्टिकल्स दॅट मेक अप न्यूक्लियस आर पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रिकली न्यूट्रल न्यूट्रॉन्स. आता न्यूक्लियसमध्ये दोन पार्टिकल्स आहेत, वन हॅव पॉझिटिव्ह चार्ज अँड द अदर पार्टिकल इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. मग पॉझिटिव्ह चार्ज असलेले प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रिकली न्यूट्रल असलेले कोणते आहेत, न्यूट्रॉन्स. आणि दीज टू पार्टिकल्स, न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स, दे आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. आता तुम्हाला लुक ॲट द इमेज ऑफ ॲन ॲटम ऑप्टेंड विथ ॲन फील्ड आयन मायक्रोस्कोप. कोणता मायक्रोस्कोप घेतलेला आहे, फील्ड आयन मायक्रोस्कोप खाली. इथं तुम्हाला एका इलेमेंटचे ॲटम्स दिसत आहेत आणि तो कोणता आहे ॲटम, इरिडियम हा ॲटम. आणि याच्यामध्ये एव्हरी स्पॉट जो आहे बारीक, इट इज ॲन इमेज ऑफ ॲन ॲटम. हे एक तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. आता पहिल्यांदा द साईज ऑफ ॲटम इज डिटरमाइंड बाय इट्स रेडियस. ॲटमची साईज कशावरून डिटरमाइन होणार आहे, इट इज डिटरमाइंड बाय इट्स रेडियस. आता पहिल्यांदा ॲटॉमिक रेडियस
म्हणजे ॲटॉमिक द साईज ऑफ ॲटम इज डिटरमाइंड बाय इट्स ॲटॉमिक रेडियस. आणि ॲटॉमिक रेडियसची डेफिनेशन काय आहे, तर ॲटॉमिक रेडियस मीन्स वॉट, द ॲटॉमिक रेडियस ऑफ ॲन आयसोलेटेड ॲटम किंवा ॲटॉमिक रेडियस ऑफ ॲन ॲटम इज the distance between the nucleus of atom and its outermost ऑर्बिट. न्यूक्लियस आणखीन आउटरमोस्ट ऑर्बिट यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हटलं आहे, ॲटॉमिक रेडियस. आणि ॲटॉमिक रेडियसवरून आपल्याला काय सांगता येतं, ॲटॉमिक साईज सांगता येते. ॲटॉमिक रेडियस ग्रेटर असेल तर त्या ॲटमचा साईज काय असणार आहे, ग्रेटर. ॲटॉमिक रेडियस स्मॉलर असेल तर ॲटमचा साईज काय असणार आहे, स्मॉलर. आता ॲटॉमिक रेडियस, आता ॲटम हे व्हेरी टायनी, ॲटम्स आर व्हेरी व्हेरी टायनी, मग त्यांची रेडियससुद्धा काय असणार आहे, तीसुद्धा खूप लहान असणार आहे. आणि ॲटॉमिक रेडियस इज मेजर्ड किंवा इज एक्सप्रेस्ड इन नॅनोमीटर. ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस्ड इन नॅनोमीटर. आता हिअर रिलेशन बिटवीन मीटर अँड नॅनोमीटर इज गिवन हिअर. 1/10⁹ मीटर इज इक्वल टू 1 नॅनोमीटर. 1 नॅनोमीटर म्हणजे काय असणार आहे, 1/10⁹ म्हणजे 1वरती किती झिरोज आहेत, 9 झिरोज. एवढ्या मोठ्या नंबरनं 1ला डिवाइड केल्यानंतर जो फ्रॅक्शन मिळणार आहे किंवा जो डेसिमल फॉर्म मिळणार आहे तो इज इक्वल टू काय असणार आहे, 1 नॅनोमीटर. म्हणजेच 1 मीटर इज इक्वल टू काय येणार आहे, 10⁹ नॅनोमीटर. आता ॲटमची रेडियस, काही ॲटम्सची रेडियस इथं मीटरमध्ये दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल कोणता आहे, हायड्रोजन ॲटम, आणि त्याची रेडियस किती आहे, 10⁻10 मीटर. वॉटर मॉलिक्यूलची रेडियस 10⁻⁹ मीटर. आणि हिमोग्लोबिन मॉलिक्यूल, आता हिमोग्लोबिन हा काय आहे, एक प्रोटीन आहे एक प्रकारचा, आणि त्याचा रेडियस, ॲटॉमिक रेडियस इन मीटर दिली आहे 10⁻8. आता याच्यामध्ये सगळ्यात कमी कोणाचा आहे ॲटॉमिक रेडियस, हायड्रोजनचा आहे 10⁻10 हा आहे. आता ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय, तर इट इज डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट शेल of the atom. Atomic radius is measured in नॅनोमीटर. नॅनोमीटरमध्ये ॲटॉमिक रेडियस मेजर केली जाते. आता एव्हरी ॲटम्स आर व्हेरी व्हेरी टायनी. मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स लाईक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, फील्ड आयन मायक्रोस्कोप, स्कॅनिंग टनलिंग मायक्रोस्कोप हॅव द कपॅसिटी टू शो द एनलार्ज इमेज ऑफ द ॲटम्स. आता ॲटम हा खूप टायनी आहे आणि त्याची इमेज तो कसा आहे, ती इमेज घेण्यासाठी कोणते मायक्रोस्कोप्स यूज केलेत, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, फील्ड आयन मायक्रोस्कोप, स्कॅनिंग टनलिंग मायक्रोस्कोप यांचा यूज करून ॲटमची एनलार्ज इमेज आपल्याला मिळवता येणार आहे. द ॲटॉमिक साईज डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑर्बिट्स इन द ॲटम. आता ॲटॉमिक साईज किंवा ॲटमची साईज कशावरती डिपेंडंट असणार आहे, तर त्याच्यामध्ये किती ऑर्बिट्स प्रेझेंट आहेत, इलेक्ट्रॉन ऑर्बिट्स किती आहेत, त्याच्यावरून ॲटमची साईज ठरणार आहे. जर ऑर्बिट्सची संख्या जास्त असेल तर त्या ॲटमचं ॲटॉमिक साईज ही काय असणार आहे, लार्ज. द ग्रेटर द नंबर ऑफ ऑर्बिट्स द लार्जर द साईज. नंबर ऑफ ऑर्बिट्स, ॲटमच्या भोवती इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होणारे ऑर्बिट्स जर जास्त असतील तर त्याचा ॲटॉमिक साईज काय असणार आहे, लार्ज असणार आहे. आता इथं तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून फक्त बघायचं आहे. सपोज दिस इज द न्यूक्लियस ऑफ ॲटम. हा न्यूक्लियस आहे ॲटमचा आणि त्याच्या भोवती काय असणार आहेत, थोडा स्पेस आहे मध्ये आणि त्याच्यानंतर काय असतात, ऑर्बिट्स असतात. या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत, रिव्हॉल्व होणार आहेत. आता प्रत्येक ऑर्बिटनं इलेक्ट्रॉन्स अकॉमोडेट, तर प्रत्येक ऑर्बिटमध्ये किती जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स असू शकणार आहेत, त्याचा एक फॉर्म्युला किंवा त्याची कपॅसिटी काय आहे ते तुम्ही यू विल सी इट लेटर. याच्यानंतर तुम्हाला ते मिळेल, शिकाल तुम्ही. आता ह्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, दिस इज फर्स्ट शेल, सेकंड शेल आणि थर्ड शेल. ऑर्बिटला शेलसुद्धा म्हटलं जातं. दिस इज फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट आणखीन थर्ड ऑर्बिट. आता न्यूक्लियसपासून नंबरिंग केलं जातं ऑर्बिटला, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. आता डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द लास्ट ऑर्बिट याला काय म्हटलं आहे, ॲटॉमिक रेडियस. ही आहे ॲटॉमिक रेडियस आणि ही पूर्ण काय असणार आहे, ॲटॉमिक साईज. आता जर नंबर ऑफ ऑर्बिट्स इन्क्रीज झाले, ग्रेटर असतील, जास्त असतील तर ॲटॉमिक साईज काय येणार आहे, जास्त असणार आहे. आता हे झालं
आता काही वेळेला काय असणार आहे, 2 इलेमेंट्समध्ये ॲटॉमिक रेडियस किंवा ॲटॉमिक जे, आता तुम्ही फॉर एक्झाम्पल सोडियम आणि दुसरं एक्झाम्पल कोणतं बघूयात, मॅग्नेशियम. आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11. आणखीन मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर हा काय आहे, 12. ॲटॉमिक नंबर ऑफ मॅग्नेशियम काय आहे, 12. आता जर त्यांचं तुम्ही न्यूक्लियस ॲटम बघितला तर त्याच्यामध्ये सोडियम, त्याच्यामध्ये प्रोटॉन्स असणार आहे, तिथे न्यूट्रॉन्स असणार आहेत सोडियमचे. आता प्रोटॉन्स किती असणार आहेत, 11 असणार आहेत. आणखीन न्यूट्रॉन्स हे 12 असणार आहेत. आता याच्यात हे फर्स्ट शेल आहे आणि त्याच्यानंतर हे सेकंड शेल आणि त्याच्यानंतर थर्ड शेल. आता हे फर्स्ट शेल मी पेन्सिलनंच असंच काढते, तुम्ही कंपासचा यूज करून व्यवस्थित करू शकता. आता ह्याच्यामध्ये फर्स्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स अकॉमोडेट होत असतात, 2 इलेक्ट्रॉन्स अकॉमोडेट होण्याची कपॅसिटी असते. सेकंड शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स येणार आहेत, तर सेकंड शेल हॅज कपॅसिटी ऑफ 8 इलेक्ट्रॉन्स. सेकंड शेलची कपॅसिटी किती असते, 8 इलेक्ट्रॉन्स. आता बघा 2 + 8 किती झाले, 10. आणि आता लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, मग राहिलेला 1 इलेक्ट्रॉन विल बी इन द लास्ट शेल, थर्ड शेल. आता असंच तुम्हाला कुणाचं ॲटॉमिक स्ट्रक्चर काढायला येणार आहे, मॅग्नेशियम. याच्यामध्ये प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स. आता प्रोटॉन्स असणार आहे 12, न्यूट्रॉन्स पण किती येणार आहेत, 12 असणार आहेत, म्हणून हे 12. आता पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत मॅग्नेशियमच्या, 2. सेकंड शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, 8 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. फर्स्ट शेल हॅज 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेल हॅज किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स येणार आहेत सेकंड ऑर्बिटमध्ये. आणि आता राहिले किती आहेत, 2 + 8 10, राहिले किती 2. आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स कुठल्या शेलमध्ये असणार आहेत, लास्ट शेलमध्ये, थर्ड शेलमध्ये. आता ह्याच्यामध्ये सोडियम आणि मॅग्नेशियम यांच्यामध्ये बघा नंबर ऑफ ऑर्बिट्स किती आहेत, 3. नंबर ऑफ ऑर्बिट्स आर सेम, बट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द लास्ट ऑर्बिट आर नॉट सेम. आता ऑर्बिट्सची संख्या सेम आहे, दोघांच्यामध्ये 3 ऑर्बिट आहेत, पण शेवटच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या दोघांच्यामध्ये डिफरंट आहे. सोडियम हॅज 1 इलेक्ट्रॉन, मॅग्नेशियम हॅज 2 इलेक्ट्रॉन्स. मग आता ह्यांच्या ॲटॉमिक साईजचा जर विचार केला, ॲटॉमिक रेडियस हे कुणाचं मोठं आणि कुणाचं लहान असणार आहे, तर ज्या 2 किंवा जर ॲटॉमिक शेल्स जे आहेत ॲटममध्ये नंबर ऑफ ऑर्बिट्स सेम असतील, तर ज्या ॲटमच्या लास्ट ऑर्बिटमध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत, जास्त संख्येनं इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याची रेडियस काय असणार आहे, कमी असणार आहे. त्याची ॲटॉमिक रेडियस ही काय असणार आहे, कमी असणार आहे. आणखीन ज्यामध्ये कमी इलेक्ट्रॉन्स आहेत, लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या ज्या ॲटममध्ये कमी, त्याचा ॲटॉमिक रेडियस काय असणार आहे, बिग असणार आहे. मग हे कशावरनं ठरतं, तर लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत. जर लास्ट शेलमध्ये कमी इलेक्ट्रॉन्स असतील तर त्याचा ॲटॉमिक रेडियस जास्त, आणि लास्ट शेलमध्ये जर जास्त इलेक्ट्रॉन्स असतील तर ॲटॉमिक रेडियस काय असतो, स्मॉल. हे तुम्हाला 10th गेल्यावरती पुन्हा लक्षात येईल. ॲटॉमिक रेडियस ही सोडियमची मॅग्नेशियमपेक्षा काय आहे, ग्रेटर आहे. आणि तेच तुम्हाला इथं दिलेलं आहे. म्हणजे आता इथं पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आणि हा काय आहे, इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज. मग इथे एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळं ह्यांच्यामधला जो काय अट्रॅक्शन फोर्स आहे तो इथल्यापेक्षा काय असणार आहे, कमी असणार आहे. मॅग्नेशियममध्ये हे 2 इलेक्ट्रॉन्स लास्ट शेलमधले आणि न्यूक्लियस यांच्यामधला अट्रॅक्शन फोर्स हा सोडियममध्ये असलेला न्यूक्लियस आणि लास्ट शेलमधल्या इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त असतो, म्हणून ती काय होणार आहे, त्यांचा रेडियस ते न्यूक्लियसच्या जवळ येणार आहे. शेल हे जे आहे आउटरमोस्ट शेल हे न्यूक्लियसच्या जवळ येणार आहे, आणि त्याच्यामुळं त्याचा ॲटॉमिक रेडियस, मॅग्नेशियमचं ॲटॉमिक रेडियस हे सोडियमपेक्षा काय असणार आहे, स्मॉलर असणार आहे. आणि तेच तुम्हाला इथं एक्सप्लेन केलेलं आहे. जर नंबर ऑफ शेल्स ज्याचे ग्रेटर, त्या ॲटमचा ॲटॉमिक साईज काय असणार आहे, लार्जर.
त्याच्यामध्ये एक्झाम्पल कोण दिलेलं आहे, पोटॅशियम आणखीन सोडियम. आता सोडियम आणि पोटॅशियम, सोडियममध्ये 3 शेल्स असतात. सोडियमच्या ॲटममध्ये किती शेल्स असणार आहेत, 3 ऑर्बिट्स असतात आणि पोटॅशियमच्यामध्ये 4 ऑर्बिट्स असतात. म्हणून पोटॅशियम हा काय असणार आहे, ॲटॉमिक साईज ऑफ पोटॅशियम इज ग्रेटर दॅन सोडियम. हे झालं नंबर ऑफ ऑर्बिट्स कमी जास्त असल्यावरती कोणाचा ॲटॉमिक साईज जास्त, कोणाचा ॲटॉमिक साईज कमी ते. आता जर ऑर्बिट्सची संख्या सारखी आहे असे 2 इलेमेंट्स आणि ते कोणते आहेत, सोडियम आणखीन मॅग्नेशियम, मग त्यावेळेला ज्या लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या जास्त त्याची रेडियस कमी आणि ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या कमी त्याचा रेडियस ग्रेटर. म्हणून इथं द ॲटम ऑफ मॅग्नेशियम इज स्मॉलर दॅन ॲटम ऑफ सोडियम. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे मास ऑफ ॲन ॲटम. द मास ऑफ ॲन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन इट्स न्यूक्लियस अँड इट इज ड्यू टू प्रोटॉन्स. आता तुम्ही रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट हे सुद्धा 8th बघितलेलं आहे. मग ॲटमचं मास जे आहे ते कुठं कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे, न्यूक्लियसमध्ये कॉन्सन्ट्रेट झालं आहे. आणि न्यूक्लियसमध्ये कोणते पार्टिकल्स आहेत, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत. द नंबर ऑफ प्रोटॉन्स आणखीन काय असणार आहेत, न्यूट्रॉन्स हे कुठं प्रेझेंट असणार आहेत, न्यूक्लियसमध्ये. म्हणजेच त्यांच्या दोघांची जर ॲडिशन केली, द नंबर ऑफ किंवा द सम ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, म्हणजे द नंबर P + N, P म्हणजे प्रोटॉन्स, N म्हणजे न्यूट्रॉन्स, यांची जर ॲडिशन केली तर एवढे नंबर किंवा एवढा हे कुठं असणार आहे, न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असणार आहे. द नंबर P + N इन द ॲटॉमिक न्यूक्लियस इज कॉल्ड ॲटॉमिक मास. त्याला काय म्हटलेलं आहे, ॲटॉमिक मास. म्हणजेच ॲटॉमिक मासची डेफिनेशन काय येणार आहे, द सम ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ ॲटम इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास. द सम ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स काय करायचं आहे, सम करायची आहे. कुणाची सम आहे, द सम ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स त्यांना काय म्हटलेलं आहे, द सम ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इज कॉल्ड ॲज किंवा द सम ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस. कुठं आहेत हे, इन द न्यूक्लियस. इन द न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास. त्याला काय म्हटलेलं आहे, ॲटॉमिक मास म्हटलेलं आहे. इट इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास. आता द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर टुगेदर कॉल्ड न्यूक्लियॉन्स. न्यूक्लियॉन्स म्हणजे जे पार्टिकल्स न्यूक्लियसमध्ये आहेत त्यांना म्हटलं आहे न्यूक्लियॉन्स. आणि कोणते आहेत न्यूक्लियॉन्स, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. ॲन ॲटम इज व्हेरी व्हेरी टायनी, देन हाऊ डू वी डिटरमाइन इट्स मास. आता त्याचं मास कसं सांगायला येणार आहे, तर सायंटिस्ट टू स्ट्रगल्ड विथ धिस क्वेश्चन आणि इट वॉज not possible for scientists in 19th century to measure atomic mass accurately. Therefore the concept of relative mass of an atom. आता ॲटमचं मास, ॲटम हा टायनी आहे आणि आता त्याचं मास ॲक्युरेटली मेजर करता आलेलं नाही 19th centuryपर्यंत. म्हणून कोणती कन्सेप्ट यूज केलेली आहे, रिलेटिव्ह मास ऑफ ॲन ॲटम वॉज पुट फोर्थ. कोणता मार्ग घेतलेला आहे, रिलेटिव्ह मास ऑफ ॲटम. अ रेफरन्स ॲटम वॉज रिक्वायर्ड फॉर एक्सप्रेसिंग द रिलेटिव्ह मास ऑफ ॲन ॲटम. म्हणजे एखाद्या इलेमेंटचं मास सांगण्यासाठी दुसऱ्या एका ॲटमच्या मासमध्ये ते कम्पेअर केलं जात होतं. मग त्याच्यासाठी कोणतं घेतलेलं आहे, द हायड्रोजन ॲटम बीइंग द लायटेस्ट वॉज इनिशियली चोजन ॲज द रेफरन्स ॲटम. म्हणजे रिलेटिव्ह मास ऑफ ॲन ॲटम हे सांगण्यासाठी काय केलेलं आहे, एक रेफरन्स ॲटमचा यूज केला गेला आणि तो रेफरन्स ॲटम कुठला घेतलेला आहे, हायड्रोजनचा. कारण हायड्रोजन हा लायटेस्ट ॲटम आहे, सगळ्यात कमी वजनाचा ॲटम असलेला हा हायड्रोजनचा आहे. म्हणून हायड्रोजन वॉज इनिशियली चोजन ॲज रेफरन्स रेफरन्स ॲटम. द रिलेटिव्ह मास ऑफ हायड्रोजन ॲटम which has only one proton in its nucleus was accepted as 1. आता रिलेटिव्ह मास ऑफ हायड्रोजन ॲटममध्ये काय आहेत, प्रोटॉन आहे 1, त्याच्यामध्ये न्यूट्रॉन नाही.
म्हणून न्यूक्लियसमध्ये फक्त एकच पार्टिकल आहे, तो म्हणजे प्रोटॉन, आणि त्याची संख्या किती आहे 1. म्हणून त्याचं ॲटॉमिक मास हे काय कन्सिडर केलेलं आहे 1 युनिट कन्सिडर केलं आहे. देअरफॉर द मॅग्नेट्यूड ऑफ रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस ऑफ व्हेरियस ॲटम्स बिकम इक्वल टू देअर ॲटॉमिक मास टू ॲटॉमिक मास नंबर P+N. म्हणून इतर जे आहेत त्यांचे ॲटॉमिक मास सांगण्यासाठी काय केलेलं आहे P+1 हे करून सांगता येणार आहे. मग लेट अस सी हाऊ टू एक्सप्रेस द रिलेटिव्ह मास ऑफ नायट्रोजन ॲटम हॅविंग एक्सेप्टेड द रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन ॲज 1. ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन हे 1 आहे, आणि मग नायट्रोजन ॲटमचं मास किती आहे हे सांगायचं आहे. मग द मास ऑफ 1 नायट्रोजन ॲटम इज 14 टाइम्स दॅट ऑफ हायड्रोजन ॲटम. आता नायट्रोजनच्या एका ॲटमचं मास हे हायड्रोजनच्या किती टाइम्स आहे 14 टाइम्स आहे. देअरफॉर द रिलेटिव्ह मास ऑफ हायड्रोजन इज 14. म्हणून रिलेटिव्ह मास ऑफ हायड्रोजन ॲटम किती आहे 14 आहे. दिस इज हाऊ द रिलेटिव्ह मास ॲटॉमिक मासेस ऑफ व्हेरियस इलेमेंट्स वेअर डिटर्माइन. म्हणजे प्रत्येक इलेमेंटचा ॲटम हा हायड्रोजनच्या ॲटमच्या वजनाच्या किती टाइम्स आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती कन्सिडर केलेला आहे 1. मग ते हायड्रोजनच्या ॲटममध्ये किती टाइम्स आहे तेवढं त्या इलेमेंटच्या ॲटमचं काय असणार आहे मास. ऑन धिस स्केल द रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस ऑफ मेनी इलेमेंट्स केम आउट टू बी फ्रॅक्शनल. मग आता काही वेळ काय झालेलं आहे हे यूज करत असताना कितीतरी रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ऑफ व्हेरियस इलेमेंट्स हे काय झालेले आहेत व्हेरियस इलेमेंट्स हे डिटरमाइन करता आले, आणि ते करत असताना ते खूप इलेमेंट्सचे रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस ऑफ मेनी इलेमेंट्स केम आउट टू बी फ्रॅक्शनल. काही फ्रॅक्शनल आले. आणखीन त्याच्यामुळं देअरफॉर इन कोर्स ऑफ टाईम म्हणजे काही दिवसांनंतर काय केलं डिफरंट ॲटम वॉज चोजन ॲज रेफरन्स ॲटम. म्हणजे हायड्रोजन सोडून दुसरा ॲटम हा रेफरन्स ॲटम म्हणून यूज केला गेला. आणि इन 1961 द कार्बन ॲटम वॉज सिलेक्टेड ॲज अ रेफरन्स ॲटम. कार्बन ॲटम हा काय केला सिलेक्ट केला रेफरन्स ॲटम म्हणून. इन धिस स्केल द रिलेटिव्ह मास ऑफ कार्बन ॲटम वॉज एक्सेप्टेड ॲज 12. आणि त्याच्यामध्ये कार्बनचं ॲटॉमिक मास हे किती एक्सेप्ट घेतलेलं होतं 12. द रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ऑफ 1 हायड्रोजन ॲटम कम्पेअर्ड टू द कार्बन ॲटम बिकम्स किती असणार आहे 12 इंटू 1/12 दॅट इज 1. द मास ऑफ 1 प्रोटॉन अँड of 1 neutron on the scale of relative atomic masses is approximately 1. The mass of 1 proton आणि 1 न्यूट्रॉन यांचं मास या रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेसमध्ये किती झालेलं आहे अप्रॉक्सिमेटली 1 हे येणार आहे. आता तुम्हाला इथे काय दिलेलं आहे एक चार्ट दिलेला आहे, आणि त्या चार्टमध्ये काय केलेलं आहे तर द रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स इन द चार्ट बिलो आर गिवन. आणि मग रिलेटिव्ह मासेस काही दिलेले आहेत. मग कोणता आहे हायड्रोजन ते आहे 1, हेलियम 4, लिथियम 7, बेरिलियम 9 ॲटॉमिक मास आहेत इथं. आणि हे काही इलेमेंट्सचे तुम्हाला दिलेले आहेत. कार्बन आहे 12, नायट्रोजन 14, ऑक्सिजन किती असणार आहे तर तो ऑक्सिजन असतो 16, फ्लोरीन 19. काही ब्लँक ठेवलेले आहेत कारण त्याचे क्वेश्चन्स तुम्हाला पुढं विचारले जातील. निऑन किती आहे 20, सोडियमचं दिलेलं नाही आहे, पुढे क्वेश्चन्स असतील. मॅग्नेशियम 24, सिलिकॉन आहे 28. असे इलेमेंट्स आणि त्यांचे ॲटॉमिक मासेस आर गिवन. त्याच्यानंतर टुडे वी हॅव हायली ॲक्युरेट मेथड. आता सध्या काय मिळते आपल्याला हायली ॲक्युरेट मेथड फॉर मेजरिंग द मासेस ऑफ ॲटम्स डायरेक्टली. हेन्स द इन्स्टेड ऑफ रिलेटिव्ह मास युनिफाईड मास हॅज नाव बीन एक्सेप्टेड ॲज युनिट ऑफ ॲटम. कोणतं आहे युनिफाईड मास हे नावडेज आत्ता
अगदी सुरुवातीला रिलेटिव्ह मास ही कन्सेप्ट यूज केली जात होती ॲटॉमिक मास सांगण्यासाठी. पण नावडेज हायली ॲक्युरेट मेथड ऑफ मेजरिंग द मास ऑफ ॲटम, वी कॅन मेजर द मास ऑफ ॲटम डायरेक्टली. आणि कोणती मेथड आहे ते युनिफाईड मास हॅज नाव बीन एक्सेप्टेड ॲज द युनिट ऑफ ॲटॉमिक मास. मग त्याच्यामध्ये इट इज कॉल्ड डाल्टन. युनिफाईड मास ऑफ ॲन ॲटॉमिक मास हे सांगण्यासाठी कोणतं घेतलेलं आहे, युनिफाईड मास, आणि ते काय आहे, डाल्टन. इट्स अ सिम्बॉल इज यू, स्मॉल यू हा काय आहे, डाल्टन. आणि 1 डाल्टन हे रिलेशन कशामध्ये आहे, डाल्टन आणखीन किलोग्रॅम्समध्ये. 1 डाल्टन इज इक्वल टू किती आहे, 1.6605390 इंटू 10⁻⁻27 किलोग्रॅम्स. हे रिलेशन कशामधलं आहे, 1 डाल्टन अँड kg किलोग्रॅम्स यांच्यामधलं आहे. मग तुम्ही आता काय बघितलेलं आहे, ॲटम, त्याचा साईज, मास हे बघितलेलं आहे. आणि ॲटॉमिक मास नंबर काय असतो ते बघितलेलं आहे. आता ॲटॉमिक रेडियस कशाला म्हटलेलं आहे, ॲटॉमिक रेडियस, त्याचं ॲटॉमिक रेडियस मेजर करणारं युनिट कशामध्ये एक्सप्रेस केली जाते. त्याचबरोबर न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स यांच्यावरून ॲटॉमिक मास मिळणार आहे. आणि ॲटॉमिक मास मेजर करण्यासाठी रिलेटिव्ह मास ऑफ ॲटम ही कन्सेप्ट यूज झाली आहे. पहिल्यांदा हायड्रोजन हा रिलेटिव्ह मास ॲटमसाठी, रिलेटिव्ह मास ऑफ ॲटम ह्याच्यासाठी हायड्रोजन इलेमेंट, आणि नंतर कार्बन कन्सिडर केला गेला. आणि त्याच्याही नंतर मास सांगण्यासाठी युनिफाईड मास, आणि हे 1 डाल्टन हे काय आहे, मासचं युनिट ऑफ मास ऑफ ॲटम काय आहे, डाल्टन. आणि रिलेशन बिटवीन डाल्टन अँड किलोग्रॅम्स काय आहे हे बघितलं आहे. तर जेवढा झालेला आहे लेसन तेवढा रीड करा, आणि जेवढे तुम्हाला त्याच्यामध्ये डेफिनेशन्स ते लिहायला येतात ते लिहा.